हे घ्या. हे काय? इथे सही करा. तुमच्या कंप्लेंट्सचे पेपर आहेत. थँक्यू. ठीक आहे ठीक आहे, पटकन सही करा, आम्हाला पुढची कामं आहेत. थँक्यू. थँक्यू सर. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुमचं काम नक्की होणार म्हणून. आणि कसं आहे, न्याय ही सुद्धा शेवटी एक देवता आहे. पण तिच्या घरी देर होती आहे, अंधेर नाही. ताई, आपण जिंकलो. आतापर्यंत फक्त एकच लढाई जिंकलोय आपण. अजून पूर्ण युद्ध बाकी आहे बाळा. म्हणजे आत्ता कुठे इन्स्पेक्टरनी आपली केस नोंदवून घेतली आहे. केस रिओपन करून तपास करून जोवर गुन्हेगाराला शिक्षा नाही मिळत ना, तोपर्यंत आपण जिंकलोय असं नाही म्हणू शकत. पण ताई, ते इन्स्पेक्टर काका गुन्हेगाराला पकडायला जातीलच ना. पण कसं आहे ना आसिम बेटा, वरून खूप प्रेशर आहे. त्यामुळे साहेबांनी पुन्हा तपास सुरू केलाय. आणि तू काळजी करू नको, गुन्हेगाराला पण साहेब लवकरच पकडून आणतील. काय झालं नेक्स्ट साहेब? अर्जंटमध्ये बोलून घेतलं? काय काम होतं का? यश, अरे मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बस ये अभय, बस. काय बोलायचं? यश, निवेदिताला ताबडतोब आंदोलन थांबवायला सांग. काय? हा, आणि ती जे केस करायचं म्हणते ना, ती ताबडतोब मागे घ्यायला सांग. तिला सांग असीमला घेऊन ताबडतोब घरी ये. नेक्स्ट साहेब, काय बोलताय तुम्ही? ते दोघं न्यायासाठी आंदोलन करतायत. आणि नेक्स्ट साहेब, तुम्ही सपोर्ट करायचं सोडून हे आंदोलन थांबवायला सांगताय? त्यांना घरी परत आणायला सांगताय का? अरे यश, यातच सगळ्यांचं भलं आहे. कोणाचं भलं? कसलं भलं? त्या बेदरकार ड्रायव्हरमुळे त्या देविकाचा जीव गेला. त्याच्यामुळे असीम पोरका झाला. आणि नेक्स्ट साहेब, त्याला जेलमध्ये पाठवल्याशिवाय ना मी गप्प बसणार आहे, ना निवी, ना असीम. मग स्वतःच्या भावाला गजाआड पाठवणार आहेस का तू? स्वतःच्या भावाला कशाला? काय काय म्हणायचंय काय तुम्हाला? यश, अरे देविकाचा ऍक्सिडेंट ज्या गाडीमुळे झाला ना, ती गाडी दुसरा तिसरा कोणी नाही, आपला अभय चालवत होता. काय? नाही नाही, हे शक्य नाहीये. असं कसं होईल? अभय दादा, हे काय बोलतायत? हो यश, त्या रात्री मीच गाडी चालवत होतो. आणि मीच धडक दिली असीमच्या आईला. तुझ्या तर
काय करतोस तू? शांत हो, शांत हो, यश! शांत हो, शांत हो, यश! शांत हो, हे बघ, यश! stop नाही केले त्याने, त्याच्याकडून चुकून घडलंय. चुकून हे चुकून झालंय. यश, अरे ऍक्सिडेंट झाला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. नाईक साहेब, दारू पिऊन एका बाईचा खून केला याने आणि तुम्ही याला वाचवताय. पण हे सगळं तुम्ही लपून ठेवलं माझ्यापासून आणि निवीपासून. नाही रे बाबा, आम्हाला सुद्धा नुकतंच कळलं हे सगळं. आणि आता सांगितले तरी तुला आम्ही, मग जा ना निवीन आसिफला घेऊन ये ना, नाही तर यांचं काही खरं नाही रे बाबा. लाज कशी वाटत नाहीये बोलताना. एकतर दारू पिऊन गाडी चालवली यानं, त्यात एका बाईला उडवलंय, तिचा मृत्यू झालाय. आणि वर मदत न करता तिथून पळून गेलाय. नाईक साहेब, इतके महिने हे सगळं लपवून ठेवलंय. एक नाही नाईक साहेब, अनेक गुन्हे केले त्यांनी आणि तुम्ही म्हणता की याला सोडून द्यायचं. कसं कसं सोडून द्यायचं याला? मी म्हणतो याला सोडून द्या. एक मिनिट. जा! पाठव स्वतःच्या भावाला तुरुंगात. अरे तो सांगतोय माझ्याकडनं चूक झाली, मला क्षमा कर, मी चुकून केलं, तरी तुला ऐकायचं नाहीये ना. तुला त्या नवरस कार्ट्यासाठी सख्या भावाला तुरुंगात खडी फोडायला पाठवायचंय. पाठव पाठव. मला ती बाई असीम पोरका झालाय ती याच्यामुळे. बघ बाबा, मला माझा गुन्हा मान्य आहे आणि त्यासाठी तू जी काही शिक्षा देशील ना ती भोगायला तयार आहे मी. पण पोलिसांपासून वाचव रे मला. अरे त्यांनी केस रिओपन केली तर फासावर लटकवतील रे मला. धन्या, अरे असं काय करतोस? बाकी कोणाचा नाही, पण राशीचा विचार करशील की नाही? अश्विनी वहिनी, तू राशी. यश, प्लीज, आपल्या घराच्या इब्रतीचा प्रश्न आहे रे हा. निवेदिताला ताबडतोब आंदोलन थांबवायला सांग आणि ती केस परत घ्यायला सांग. ज्या गोष्टी चार भिंतीच्या आत आहेत ना यश, त्या चार भिंतीच्या आतच राहू दे रे. त्या अशा चव्हाट्यावर यायला देऊ नकोस. तुला हवं असेल ना तर अभयच्या वतीने मी तुझ्या पुढे हात जोडतो. यश, प्लीज. नाईक साहेब, यश, हे आता कसला विचार करतोयस? जा आणि त्यांना पटकन घरी परत घेऊन ये. नाही तर तू असं करतोस का? तिला फोन करतोस का? लागत नाहीये. अरे मग तू जा ना पोलीस स्टेशनला आणि दोघांना घेऊन ये. बाबा बाबा, तुम्ही सांगा, असं बसून नाही चालणार. आहो, वेळ नाहीये इतका. अश्विनी, तू थांब जरा, मी सांगतोय ना त्याला. थांबा जरा, थांबा. मला जरा विचार करू द्या. तुम्ही जो काही माझ्यासमोर बॉम्ब फोडलाय, पचवायला मला जरा वेळ द्या. काय रे, तू तोच ना केअरटेकर, गाडीचा ड्रायव्हर? मी तर तुला गाडी सकट सोडून दिला होता. मग त्या गाडीचं काय झालं? सांग ना, काय झालं त्या गाडीचं? साहेब, मला धमकावून हिसकावून घेऊन गेले गाडी साहेब माझ्याकडून. कोणी? ते मला माहित नाही साहेब. पण हा जो ऍक्सिडेंट झाला ना साहेब, तेव्हा मी गाडीत नव्हतो साहेब. ती गाडी मी भाड्याने दिली होती साहेब. मला त्याबद्दल काहीच माहिती नाही साहेब. खरं सांगतो, मला माफ करा साहेब. मी खरंच काय केलेलं नाहीये साहेब. मी गाडी भाड्याने दिलेली साहेब. अरे, तो पंचनामा एकदा व्यवस्थित तपासून बघा.
त्या ऍक्सिडेंटच्या जागेवर एक कुल्फीची गाडी होती. बोलवा त्या कुल्फीवाल्याला. हो साहेब. तर ती कुल्फीची गाडी तुझी होती, बरोबर? होय साहेब. त्या दिवशी तू तिथे काय काय बघितलं ते व्यवस्थित आठवून सांग. साहेब, ती बाई रस्ता ओलांडत होती. तिच्यावर एक लहान लेकरू बी होतं, पर ते मागच होतं. एक गाडी बुंगाट आली आणि त्या बाईला उडवून गेली. मी मदतीला धावलो, आजूबाजूला लोक बी जमा झाली. तू त्या गाडीचा नंबर बघितला? नंबर वगैरे बघता ना आला साहेब, कारण ती गाडी वारेवानी आली आणि वारेवानी निघून गेली. साहेब, मला इतकंच माहिती. हे बघा साहेब, ही गाडी आहे आणि ही बाई आहे. त्या बाईला उडवलं आणि हा गाडीवाला पसार झाला. नरे, पण त्या फुटेजमध्ये गाडीचा नंबर क्लिअर दिसत नाहीये. हो, पण काय ना साहेब, फुटेज जुनं आहे, त्यामुळे वेळ लागतोय. तसं मी आपल्या एक्सपर्टना सांगितलंय, ते लागलेत कामाला. आपल्याला लवकरच काय तो रिझल्ट मिळेल. एक काम करा, तोर ती ताब्यात घेतलेली गाडी आहे ना, ती व्यवस्थित तपासून बघा. हो सर. मला नाही वाटत की एवढ्या महिन्यांनंतर काही सुगावा सापडणं म्हणजे थोडं अवघडच आहे. पण आपल्या बाजूने काही हयगय नको. ओके, जा लागा कामाला. येस सर. चल घरी जाऊया. ये निवी, धन्या. धन्या, तुला माहिती आता काय झालं? पोलिसांनी आपली तक्रार नोंदवून घेतली आहे. FIR ची कॉपी पण आहे माझ्याकडे, ही बघ. निवी, ही केस प्लीज मागे घे, प्लीज. का? असीम बाळा, एक 5 मिनिटं इथे बाकड्यावर बसतोस का? तुझ्या ताईशी जरा महत्वाचं बोलायचंय. आपण लगेच निघूया, बस. निवी, जरा इथे. हे बघ, तुला आता मी जे काय सांगणार आहे ते ऐकून तुला धक्का बसेल मला माहिती आहे, पण प्लीज शांतपणे ऐकून घे, प्लीज. धन्या, काय चाललंय काय नक्की? देविकाचा ऍक्सिडेंट ज्या गाडीमुळे झाला ना, ती गाडी दुसरा तिसरा कोणी नाही, आपला अभय चालवत होता. आणि मीच धडक दिली असीमच्या आईला. एवढी मोठी गोष्ट एवढे दिवस लपवली का? आणि आता जेव्हा आपण केस रिओपन करण्यासाठी एवढे लढतोय तेव्हा पण कोणाला सांगावंसं नाही वाटलं? निवी, माझं हे सगळं बोलून झालंय त्यांच्याशी. अभय जर माझा भाऊ नसता तर मी तुला ही अशी विनंती केलीच नसती. निवी, आता प्रश्न आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा आहे. हे सगळं आता तुझ्या हातात आहे निवी. आणि असीमला काय सांगू मी? त्याच्या न्यायाचं काय? त्याचा कोणीच विचार करत नाहीये ना. एक्सक्यूज मी, इथे नाईकांचं घर कोणतं आहे? पहिला माळा, रूम नंबर 102. एक मिनिट सर, मला कोणते नाईक पाहिजेत? म्हणजे काय आहे, त्यांचं गॅरेज इकडे आहे ना, म्हणून विचारलं. अभय नाईक. अभय नाईक तो घरीच आहे. पण साहेब, काय झालं, तुम्ही अभयला काय शोधताय? काय झालं काय? कळेल तुम्हाला लवकरच. साहेब, अभय, अभय शांत हो रे बाबा. हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत कसं शांत होऊ मी? यश गेलाय ना निवेदिताला आणायला, तो सगळं नीट समजावून सांगेल तिला. अरे, थोडा तरी विश्वास ठेव ना स्वतःच्या भावावर. अहो, धन्यावरती विश्वास आहे आमचा, निवीवरती नाहीये. कारण असीमवरती आंधळ प्रेम आहे तिचं. तिला दुसरं कोणी दिसत नाही. त्या असीमसाठी ना ते यांना सुद्धा जेलमध्ये टाकायला मागे पुढे बघणार नाही बाबा.
आणि असं झालं ना तर माझं आणि राशीचं काय होईल? शुभ बोल ग बाई, शुभ बोल. बाबा बाबा पोलीस पोलीस आले बाबा. बाबा अभय अरे शांत हो तू. अरे यश आला असेल निवेदिताला घेऊन. मी बघतो थांब. यश असेल. हळूहळू शांत हो बरं तू आधी. अभय नाईक इथेच राहतो. काय झालं साहेब? त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट निघालाय. ऍक्सिडेंट केस मध्ये त्याला अटक करायला आलोय. सर सर प्लीज ऐका ना. सर सर ऐका ना माझं प्लीज. सर अभय नाईक, देविका देवधर यांच्या केस संदर्भात आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. बघितलं बाबा, ज्याची भीती होती ना तेच झालं. निवीने तक्रार मागे घेतली नाहीये आणि धनाने सुद्धा काही केलेलं नाहीये. तर घरी आले असते इव्हाना. हे सगळं त्यांना हवंच होतं. हो बाबा. इन्स्पेक्टर साहेब ऐका ऐका, ती निवेदिता ना ती खोटारडी आहे. सगळे आरोप खोटे करते ती. अहो मुद्दामून तक्रार केली आहे तिने. तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. तुम्ही त्यांना असं नाही घेऊन जाऊ शकत. हे बघा, आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू शकत हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही वॉरंट घेऊन आलोय. तुम्हाला जे काही बोलायचंय, जे काही सांगायचंय ते सरळ कोर्टात येऊन सांगा. अभय नाईक चला. चला. हवलदार. निवी ऐक ना, एकदा माझा प्लीज ऐकून घे प्लीज. तू असं कसं बोलू शकतोस रे धन्या? निवी हे बघ, त्याच्याकडून चूक झालीये. चूक? धन्या, त्याच्या या चुकीमुळे असीमच्या डोक्यावरचं छप्पर कायमचं हरपलंय. तुला कळत नाहीये का? अगं पण निवी, असीमला सांभाळायला आपण आहोत ना आता. आणि मला सांग, असीमची जी गत झालीये तीच आता राशीची होऊ द्यायची का? तुम्ही काय बोलताय? मला पण सांगा ना. आणि राशीला काय झालंय? असीम बाळा. हा बोल. हॅलो दादा, जिकडे असशील ना तिकडून पटकन घरी ये. हा गुरुजी लवकर या घरी, इकडे पोलीस आलेत. हो हो, मी लगेच आलो. निवी, घरी पोलीस आलेत. चल निघूया लगेच. चल. साहेब बाजूला सरका. साहेब साहेब काय झालं? साहेब 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 काय झालं? तुम्ही अभयला का घेऊन जाते साहेब? सांगा ना. सगळं कळेल तुम्हाला थोड्या वेळात. हवलदार, त्या मीडियाला बोलवलं होतं ना तुम्ही. कुठे आहेत ते सगळे पत्रकार? येत आहेत साहेब, पोचतीलच एवढ्यात. या केस बद्दल काय सांगाल साहेब? या केसमुळे आमच्या पूर्ण पोलीस डिपार्टमेंटची बदनामी झाली. अक्षरशः आमच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्न उपस्थित केले गेले. पण आम्ही दाखवून दिलं की आम्ही आमच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही. पुरावा सापडताच आम्ही तो धागा पकडून तो गुन्हा उलगडला आणि गुन्हेगाराला अटक केली. हाच तो अभय नाईक, जिने दारूच्या नशेमध्ये बेफिक्रीने गाडी चालवत एका देविका नामक महिलेला उडवलं. त्यात तिचा जीव गेला.
आसिम आणि त्याची बहीण निवेदिता त्यांच्या आंदोलनाला आम्ही गांभीर्याने घेत त्या केसचा तपास केला आणि त्या गुन्ह्याचा छडा लावला. आता आसिमला नक्की न्याय मिळेल. निवेदिता 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 मी 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 तुझ्याशी जी काही वाईट वागले असेल मी त्यासाठी तुझी माफी मागते. मी आसिमला जो काही त्रास दिलाय त्यासाठी मला माफ कर. मला माहितीये मी चुकले. मला वाटेल ती शिक्षा कर पण अभयला वाचव.